क्रीडांगण कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं या कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, एखादा विद्यार्थी मैदानावर खेळत असतो ना, तेव्हा सहज त्याच्याकडं लक्ष जाणं, बारकाईनं एखाद्याचं निरीक्षण करणं आणि त्याच्यामध्ये नेमका कोणता स्पार्क आहे बरं, हे पटकन लक्षात येऊन त्या विद्यार्थ्याला त्या पद्धतीनं प्रशिक्षण देणं आणि मग एक एक यशाची पायरी चढत चढत हा विद्यार्थी एखाद्या खेळामध्ये चमकदार कामगिरी करून स्वतःबरोबरच देशाचाही नावलौकिक वाढवतो. असेच राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर असंख्य प्रकारचे खेळाडू घडवणं, त्यांना करिअरविषयी योग्य मार्गदर्शन करणं, या सगळ्या गोष्टी करतायत ॲथलेटिक्स प्रशिक्षक राजेंद्र कदम सर. त्यांच्याकडून गेल्या 2 भागांपासून आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. आजही त्यांच्याकडून आपण आणखी काही गोष्टी जाणून घेणार आहे. तेव्हा अधिक वेळ न दवडता लगेचच ऐकणार आहोत ॲथलेटिक्स प्रशिक्षक राजेंद्र कदम सर यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 3रा भाग. तर मला आता असं विचारायचं आहे की तुम्ही मगाशी बोलता बोलता सुरुवातीला सांगितलं की इक्विपमेंट्स असणं फार महत्त्वाचं आहे, त्या पद्धतीचं ग्राउंड असणं महत्त्वाचं आहे आणि कोणाचा तरी राजाश्रय आपल्याला मिळणं महत्त्वाचं आहे. तर तुम्ही जेव्हा एक खेळाडू म्हणून मैदानामध्ये येत होतात किंवा तुमच्या खेळासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात, तेव्हा तुम्हाला काही अशा अडचणी आल्या होत्या का? तुम्ही त्याचा सामना कसा केलात? नाही, भरपूर मॅडम. त्यावेळीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती बघितलं तर मॉडर्न टेक्नॉलॉजी वगैरे भरपूर आलं. बरोबर. त्यावेळेला आपल्याकडे यूट्यूब वगैरे असला काय प्रकार नव्हता, मोबाईल नव्हता. आपण जे शारीरिक कष्ट किंवा बघून ऐकून ज्या पद्धतीने ट्रेनिंग असायचं ते करत होतो. ज्यावेळेला माझे सर जे SL पाटील सर आहेत ते 1 year NIS ला गेले. त्याच्यानंतर कळालं की NIS करून आल्यानंतर एक्झॅक्ट ट्रेनिंग कसं असतं. ओके. मग तिथून सगळं शिफ्टिंग केलं सरांनी. मग ते आम्ही बघत होतो की इक्विपमेंट्स इम्पॉर्टंट आहे, जिम इम्पॉर्टंट आहे, ट्रॅक इम्पॉर्टंट आहे, तुमचे बेसिक बॉक्स असतील, जे शरीराला पूरक त्या एक्सरसाइज करायला जे इक्विपमेंट्स आहेत आजही ते कुठेही नाही आहेत, ठराविक ठिकाणी आहेत. आता थोडंसं वेगळं पण होऊ शकेल. आता इक्विपमेंट विना काहीच नाही आहे. आता इक्विपमेंट कुठेही नाही आहेत. आता बरेचसे जण मला म्हणतात की तुझं सांगली किती प्रगत आहे, किती मोठं आहे, तुझं स्टेडियम आहे. मी नाही म्हणतो, स्टेडियम आमच्या सांगलीमध्ये नाही. कोणीही असा गोड गैरसमज करू नये. स्टेडियम नाहीच आहे ना. आपल्या इकडं असं म्हणतात की हे ग्राउंड आखलं 4 भिंती म्हणजे स्टेडियम झालं. नाही नाही नाही, ते मैदान झालं. स्टेडियमचा अर्थ काय की तुमची त्या स्टेडियम मध्ये वेल गॅलरी, तुमचा ट्रॅक, तुमचं क्रिकेट पिच असेल, तुमचं वॉशरूम असेल, तुमची चेंजिंग रूम असतील, तुमची व्यायामशाळा असेल, तुम्हाला इक्विपमेंट असतील. प्रत्येक इक्विपमेंट तुम्हाला त्या गेम प्रमाणे अवेलेबल झालं पाहिजे. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी. बरं, तो ट्रॅक त्या पद्धतीचं तुम्हाला डेव्हलप. आता माझ्या माहितीप्रमाणे मॅडम, ज्यावेळेला मी पहिला मास्टर ट्रेनिंग कॅम्प केला बालेवाडीमध्ये, त्यावेळेला आम्हाला सूचना केली होती. त्या मास्टर ट्रेनिंग कॅम्पला मी महाराष्ट्रातनं 65 लोक होतो. त्यामुळे सांगलीकडून मी तिकडे गेलो होतो. तर त्यावेळेलाही आम्हाला सांगितलं होतं, त्यावेळेला म्हणजे ही अंदाजे 2005-06च्या दरम्यानची गोष्ट आहे. तेव्हापासून आम्ही झगडतोय. आजही सांगलीमध्ये सिंथेटिक नाही. नियम असा आहे की शासनाने जिल्हा ठिकाणी ट्रॅक झाला पाहिजे, क्रीडा संकुल झालं पाहिजे. बरोबर. की ग्रामीणमधनं मुलं येतील, तिथे एकत्र येऊन तिथे खेळतील, त्यांना ऍडव्हान्स ट्रेनिंग मिळेल. पण आज तसं नाहीये. शासनाकडे निधी येतात पण तो युटिलाइज होत नाहीये. मग आम्ही आजही ते म्हणतो की आपल्या देशामध्ये घटनेप्रमाणे, महाराष्ट्रात आता बोलूया आपण, महाराष्ट्रामध्ये सुद्धा क्रीडा व युवक सेवा संचालय महाराष्ट्र राज्य पुणे एक सेपरेट युनिट काम करतं. जसं आता आपले जिल्हाधिकारी आहेत तसं जिल्हा क्रीडा कार्यालय आहे सेपरेट. मग आम्हाला काय म्हणायचं, आपलं सेपरेट युनिट आहे ना, मग तुमचा ट्रॅक का होत नाही? शासनाकडे निधी येतोय, आम्ही भांडतो ना कायम की सर ट्रॅक का होत नाही, ट्रॅक का होत. मग इथं उत्तरं आम्हाला अशी दिली जातात, नाही तो निधी परत गेला, हा असं झालं. ते मग नको ना. हे बघ, करायचंच आहे ना आपल्याला, आपल्यात नोंद आहे ना, आपलं ठरलंय ना की प्रत्येक जिल्हा ठिकाणी तुम्हाला सिंथेटिक ट्रॅक द्या. आता हे प्रत्येक गोष्ट सगळ्यांनीच केली पाहिजे असं नाही. शासन दरबारी प्रशासनाने बाजू मांडली पाहिजे, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ती बाजू मांडून धरली पाहिजे, संघटनेच्या माध्यमातून. पण हे होत नाही. हे नुसतं आपल्या सांगलीतच नाही मॅडम, सगळीकडे. बरोबर. माझी या मुलाखतीच्या दरम्यान एकच सांगणं आहे की जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर सिंथेटिक ट्रॅक झाला, प्रत्येक खेळांचे जर त्यांना इक्विपमेंट्स अवेलेबल करून दिले, तर आज आपण जो ऑलिम्पिकला 70व्या-72व्या स्थानावर आहे तो नक्कीच पहिल्या 10 मध्ये यायला काही हरकत नाही. तेवढी आपल्याकडं
मुलं तेवढे कोचेस आहेत, प्रशासन पण ठाम आहे. परंतु साधं उदाहरण द्यायचं झालं तर पुणे, मुंबई, ठाण्याची मुलं किंवा त्या भागातली मुलं प्रोग्रेसमध्ये राहतात, स्पीड वर्कमध्ये राहतात. पण आमच्याकडे नाही ना. आता पाऊस बघता आपण, प्रचंड पाऊस आहे, कुठं मुलं प्रॅक्टिस करणार? बरोबर. ती मुलं तिथे सिंथेटिक असल्यामुळे किंवा गॅलरी खाली त्याला सिंथेटिक दिल्यामुळे, वॉकिंग ट्रॅक दिल्यामुळे ते तिथे ऍडजस्ट करतात, करू शकतात. तसं इकडे नाही. चिखलच आहे, रस्त्यावरच पळायचं आहे, मग मुलाचा परफॉर्मन्स येणार कसा? आणि मॅक्झिमम क्रीम आजच्या घटकेला कोल्हापूर, सांगली हा जो पश्चिम महाराष्ट्र भाग आहे आपला, हा पुणे, मुंबईला टफ फाईट देतो आपण त्यामध्ये आज सक्सेस आहोत. बरोबर. विदाऊट इक्विपमेंट्स. म्हणजे तसं तुम्हाला पण खेळाडूंना घडवताना खूप संकट येत आहेत, कारण मुळामध्ये सिंथेटिक ट्रॅक नसल्यामुळं आपले विद्यार्थी किंवा आपले खेळाडू हे ऑलिम्पिकपर्यंत पोहोचू शकत नाही आहेत. जातात तिथपर्यंत प्रयत्न असतो, पण प्रत्यक्षात तिथं जाऊ शकत नाही आहेत. तर ही जी एक खंत तुम्ही आत्ता बोलून दाखवलीत, ही या माध्यमातून नक्कीच याचा कुठेतरी विचार होईल आणि भविष्यामध्ये सिंथेटिक ट्रॅक निश्चितपणे मिळेल आपल्याला, अशी एक आपण इच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही आहे. तर मघाशी तुमच्या बोलण्यामध्ये असं आलं की तुम्ही मार्शल कॅम्पसाठी बालेवाडीला गेलेला होतात, तर तो साधारण कोणत्या खेळाच्या माध्यमातून होता, काही सांगू शकाल? आता मास्टर ट्रेनिंग कॅम्प म्हणजे कसं की शासनाचं एक धोरण आलं होतं की मास फिटनेस प्रकार. पूर्वी आपण मास पीटी करत होतो, त्याच्यात डेव्हलपमेंट आली आणि साहजिक डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. आजही मी मास पीटी करतो एज अ एंटरटेनमेंट म्हणून, ओके, त्याला त्या पद्धतीची डेव्हलपमेंट नाही होणार. आज पिढी बदलली, तंत्र बदललं, तुम्हाला बदललं पाहिजे. मी ह्या मताचा आहे की मी आता समजा इकडे मास फिटनेस प्रकार गव्हर्नमेंट लॉन्च करते आणि मी मास पीटी मध्ये अडकून पडलोय, तसं नाही. गव्हर्नमेंटनं काहीतरी रेशो आखलेला असतो. गव्हर्नमेंट म्हणण्यापेक्षा काही एक तज्ञ कमिटी त्याच्यावर काम करते. आता जसं एज्युकेशन सिस्टीमवर कमिटी काम करते की 11 ते 5 शाळा का, 2 तासानंतर मधली सुट्टी का, मग पहिला इंग्लिश गणिताचा तास घेतल्यानंतर दुसरा मराठी हिंदी का, शेवटचा तास कार्यानु हे का, काहीतरी सिस्टीम आहे ना. बरोबर आहे ना. त्या सिस्टीमच्या अगेन्स्ट जाऊन नाही चालत. मग आमचं म्हणणं ते की आता तो मास फिटनेस प्रकार आला. मग मास फिटनेस मध्ये काय आलं, त्यांची ॲबिलिटी टेस्ट कशी असते, त्यांची एक प्रबोधिनी टेस्ट म्हणून एक शासनाने लॉन्च केली की ती टेस्ट कशी घ्यायची. मग बसून बॉल थ्रो करायचा आहे, वर्टिकल वॉल जम्प घ्यायचे, बॉक्स उभं राहून तुम्ही पाय स्ट्रेट राहत, म्हणजे त्याच्या स्ट्रेंथ, फ्लेक्झिबिलिटी सगळं त्याच्या बॉडीतली एक डाटा तयार व्हायचा आणि मग ते स्क्रीनवर लोड केलं जायचं कॉम्प्युटरवर आणि त्याच्यामध्ये ठरवायचं की तो मुलगा कुठल्या गेममध्ये तरबेज होईल. म्हणजे ॲबिलिटी, बॉडी ॲबिलिटी टेस्ट, बरोबर, हे त्याला नामकरण केलं. मग त्या ट्रेनिंगसाठी आपल्या सांगलीतनं बरीचशी आम्ही मंडळी गेलो होतो. मग 30 निवडक जिल्हा क्रीडा कार्यालयात निवडली होती. त्यांनी 65 व्यक्ती तुम्ही काहीतरी 65 आम्ही टोटल महाराष्ट्रात. मग त्यांना ते ट्रेनिंग दिलं गेलं. तिथून आम्ही इकडे आल्यानंतर मग इथल्या जिल्ह्यातल्या क्रीडा शिक्षकांना प्रत्येक शाळेमध्ये जाऊन किंवा जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या क्रीडांगणावरती असे 3 दिवस बॅचेस लावल्या आणि त्यांना ते ट्रेनिंग दिलं. आम्ही तिथं जी ट्रेनिंग घेऊन आलो की एखादा खेळाडू नवखा मुलाला तयार करताना त्याच्यात काय काय टेस्ट घ्यायच्या. मग शटल रन असेल, बॉक्स जम्प असेल, वर्टिकल जम्प असेल, ब्रॉड जम्प असेल, 800 मीटर असेल, त्याचा दम, रिदम हे सगळं आम्ही शिकून आल्यानंतर इथं शिकवलं की जेणेकरून नवीन मुलगा कसा मग तो लॉंग डिस्टन्स करेल का, मिडल डिस्टन्स करेल का, ह्या छोट्या छोट्या गोष्टी, मग थ्रोवर करेल का. आता एकदम हेल्दी आहे आणि मी त्याला म्हणतो स्प्रिंटला जा, मग तसं नाही होत. मग हे करण्यासाठी मग एखादा बॅडमिंटन खेळता येईल का, टेबल टेनिस, अशी ती टेस्ट आहे. त्या टेस्टच्या मधून त्याची एक रेशो काढायला त्याच्यातनं मग ठरवत होते की त्या पद्धतीने मग त्याला स्पेशल ट्रेनिंग द्यायचं. ही सिस्टीम तो मास्टर ट्रेनिंग कॅम्पमध्ये होता. आता दरवेळेला होतात, दरवर्षी मास्टर ट्रेनिंग कॅम्प होतात. दरवेळेला नवीन नवीन शिक्षक तिथं जातात, ट्रेनिंग घेतात आणि परत आपापल्या युनिटला जाऊन ते ट्रेनिंग देतात. ओके. आजही तो प्रॅक्टिकल चालू आहे आणि आहे, रिझल्ट येतोय, पण ज्या पद्धतीने ज्या वेगाने रिझल्ट यायला पाहिजे तसा मिळत नाही. आणि त्याला ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की माझं या माध्यमातून एक सांगणं असं आहे की आमचे क्रीडा विभाग सेवा संस्थांचे आयुक्त जे आहेत त्या लोकांनी प्रत्येक महिन्याला 2-2 जिल्हे जरी धरले, 2 जिल्हे, बाबा मी आज दौरा करतो व तुमच्या जिल्ह्यात मी आलं, सगळ्यांना एकत्र या, काय पाहिजे, काय झालं, कारण हे बघा पॉवर इम्पॉर्टंट आहे. मग लोकप्रतिनिधींशी बोललो, मग ही पॉवर म्हणजे हा राजाश्रय आला. यांनी जर आमच्या पाठीशी हात ठेवला तर मॅडम मी आज सांगतो, आजही ग्रासरूटला खूप चांगली मुलं मुली आहेत, खूप पालक चांगले आहेत, राबायला तयार, पण बघतात ना समोर त्यांची मग तुलना केली जाते. आता साधं डेरवणला गेलो आम्ही,
डेरोनला तिथे सिंथेटिक ट्रॅक आहे. हा आज आता यंदाचं आमचं राज्य स्पर्धा शालेय तिथंच आहे. तिथंच आहे. मग तिथली इक्विपमेंट्स आणि फॅसिलिटीज बघितली आणि आपल्याकडची मुलं दबकतात. हा अरे हे आपल्याला कधी मिळणार? कधी मिळणार? मग आम्हाला विचारतात तुम्हाला कधी मिळणार? आम्हालाच मिळालं नाही. हा आम्ही रिटायर्ड होऊन आता परत नवीन पिढी मुलं करतात तर ती रिटायरमेंटला यायला लागली. तर सांगणं हेच आहे की तुम्ही जोपर्यंत ऑलिम्पिक लेवलला आपण जातो, मग नीरज चोप्रा सारखे एखादेच बिचारा तो येऊ शकतो. आणि त्यांनी एक मोठा इतिहास केला म्हणजे की भारत हा आपला ॲथलेटिक्स सारख्या गेममध्ये टॉपर होईल असं नसतं, पण त्यांनी ते खोडून काढलं. बरोबर. भारत हा काहीही करू शकतो. ते नीरज चोप्रांनी करून दाखवलं. मग हेच आम्हाला सांगणं की ॲथलेटिक्स मध्ये पण क्रीम भरपूर आहे. आज आपल्यातली बरीचशी मुलं मुली खूप प्रयत्न करतात, परंतु त्या लेवलला ते गेलेत. पण त्यांच्या जोडीला अजून जर इथंच कॉम्पिटिशन जर तयार झालं आपल्या देशात तर ऑलिम्पिकला इझी जाईल. अगदी बरोबर आहे. हे खरंच तुम्ही खूप छान मत मांडत सर. आणखीन स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलंच आहे की भारत हा तरुणांचा देश आहे आणि इथं जास्तीत जास्त सळसळतं रक्त पाहायला मिळतं. आणि म्हणून नीरज चोप्रा सारख्या व्यक्तींनी आज जी गोष्ट भारत करू शकणार नाही असं लिहिलेलं होतं ते सगळं खोडून काढलं. आणि तसे तुम्ही म्हणताय तसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये असे खेळाडू खूप आहेत की ते ऑलिम्पिक लेव्हलला जाऊन सुद्धा फाईट करू शकतात. फक्त त्यांना इक्विपमेंट्स मिळणं किंवा सोयी सुविधा पुरवणं हे गरजेचं आहे. ते सगळं करायला तयार आहेत, परिश्रम घ्यायला तयार आहेत, पण वरूनही काहीतरी त्यांना सगळं मिळालं पाहिजे. आणि ते जर झालं तर ऑलिम्पिकला आपण निश्चितपणे जाऊ शकतो. तर ॲथलेटिक्समध्ये जेव्हा तुम्ही करिअर करायला सुरुवात केली त्यावेळेला जवळपास 90-92 प्रकारचे खेळ आहेत असं तुम्ही म्हणालात. आणि आता सध्या आपण 42 प्रकारच्या खेळांमधून करिअर करू शकतोय. पण त्यातल्या त्यात तुमचा सुरुवातीचा खेळ कोणता होता ॲथलेटिक्समध्ये? बिलकुल. सुरुवातीला मी ज्यावेळेला खेळतो पहिल्यांदा मला एक दिशा नव्हती. ज्यावेळेला मी सांगलीत आलो त्याच्यानंतर मला ठरलं, पण त्यावेळेला मी मिडल डिस्टन्स करत होतो. ओके. मिडल डिस्टन्स मी काय करतो, कारण दिल्ली परेडला करताना आम्हाला 8 किलोमीटर डेली पळवायचे. अच्छा. आर्मीचे लोक. बरोबर. त्याला सुट्टी नव्हती. मग मी थोडंसं माझं ॲथलेटिक्सकडचं लक्ष थोडं कमी झालं, कारण मला त्यावेळेला थोडं आमचे सर म्हटले नाही आपल्याला बॅनर घ्यायचा आहे, आपल्याला काहीतरी करायचं आहे. मग ती एकदम उर्मी जोश आला, नाही आता मग आपण एनसीसी करू. मग एनसीसी मधनं मी त्यावेळेला आम्ही केलो, आम्ही सक्सेस झालो. शेवटच्या टप्प्यात मात्र मी थोडं सिरियस झालो, नाही आपल्याला आता वैयक्तिक खेळावर फोकस केलाच पाहिजे. बरीच वर्ष खेळामध्ये तो अनुभव होताच. मग मी 400 हडलला शिफ्ट झालो. मग ते सुरुवातीला मी आपल्याला सांगितलं की माझा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे मग शेवटी मी 100, 200, 400ला त्याच्यात करिअर झालं माझं. मग मेडल नाही लागलं पण पार्टिसिपेशन झालं. त्याच्यानंतर मग बीपीएड एमपीएड मी केलं आणि मग 95-96ला मी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून जॉईन झाला. अच्छा. आणि मला वाटतं त्याच्यानंतर लगेचच एक 6-7 वर्षामध्येच तुम्हाला 2008 साली पुरस्कार मिळाला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा क्रीडा पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शक म्हणून जो पुरस्कार असतो तो तुम्हाला मिळाला. तर तो सुद्धा तुमच्या या ॲथलेटिक्स प्रकारामध्येच मिळाला की त्याची काय नेमकी गोष्ट आहे ती थोडीशी सांगायला? तो ॲथलेटिक्स मॅक्झिमम माझ्या ॲथलेटिक्समध्ये मुलं जास्त खेळली. मग तो पुरस्कार जो शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जो महाराष्ट्र शासनाचा असतो त्या धर्तीवर आहे. मग तो कसा की ओपन कॅटेगरीमध्ये मुलं मुली किती खेळले, ओके, ह्याचं तुमचं कॅल्क्युलेशन केलं जातं. आणि इंटरनॅशनल किती खेळले, नॅशनल किती खेळले, हे त्याच्यात गणित आखलं जातं. जसं आता महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार आहे त्याला फक्त इंटरनॅशनल मग नॅशनल असे एक स्टेप्स ठरलेले आहेत. आणि ओपन मेरिट मधल्या मुलांची तुम्हाला 15 तुमची जर मुलं असतील तर यू आर डन की तुम्हाला तो पुरस्कार. पण रेस असते, माझे जसे तसे तुमचे असू. मग तसा तो आहे. मग माझा मॅक्झिमम ॲथलेटिक्समध्ये मुलं जास्त खेळलेली आहेत. मग त्यावेळेला अनिल ऐनापुर आता सॅडी क्राईमच्या इथं API म्हणून काम करतात. तो लिसुफोनिया गोवा इथं जे इंटरनॅशनल टुर्नामेंट झाली त्याला तो भारतातर्फे प्रतिनिधित्व केलेला, तो माझा पहिला इंटरनॅशनल. दुसरी जी होती मनीषा साळुंके, आता रेल्वेमध्ये सर्व्हिस करते. खूप गरीब परिस्थिती, पण तिचे जे कोच होते लहानपणापासूनचे राजू आणि संजू ते दिव्यांग होते. ते तिला पळवायचे, पण ती थोडं अडकल्यामुळे त्यांनी मग 6वीला चांगल्या स्कूलला मी तिचं ॲडमिशन केलं. मग एक वेळेला ते आणि एक वेळेला मी ट्रेनिंग असं करून मग पुढचं ट्रेनिंग असं मी तिला देत होतो. ॲडव्हान्स ट्रेनिंग मग मुलं मोठी झाल्यावर ते वरचं बघून करतातच. मग त्याच्यामध्ये मग मनीषा साळुंके ही इंटरनॅशनल खेळली, 2 ते 3 वेळा सलग ती खेळत असली. अशी ही 2 मुलं खेळली. हा जो आलेख आहे हा करायचा होतं की ज्यावेळेला आम्हाला कळालं की मुलं वर जात आहेत, वर टेक्निक बघून खाली येतात. मग ती जर वरची टेक्निक किंवा जी इक्विपमेंट्स असतील ते जर अगोदरच खाली आले तर ऑटोमॅटिक
त्या मुलांना विद्यार्थीवरती जाऊ ग्रीप येणार आहे. बरोबर आहे. असं हे मी ॲथलेटिक्समधून मग माझं ते डाटा सगळा बघितल्यानंतर 2008ला मला शासनाने तो क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार दिला. अच्छा, मग त्याच्यासाठी हे 2 खेळाडू तुमचे इंटरनॅशनल पर्यंत जाऊन आलेले आहेत. मग ते 400 मीटर हर्डल्स मध्येच गेलेले होते. 400 मीटर हर्डल्स म्हणजे तुमचा ॲथलेटिक्स मधला हा फोकस गेम आहे की 400 मीटर हर्डल्स खेळणं. बरोबर. आता मग तुम्ही याच खेळांमध्ये कोचिंगकडे कसं वळलात आणि सुरुवात कशी झाली? नाही, तेच की वडील आमचे म्हटले की तू कोचिंग क्षेत्राकडे पण बघ, लक्ष ठेव. खेळत असताना कधी कधी स्टेडियमवर गपचूप यायचे, बघायचे. त्यासाठी इन्स्पेक्टर होते. बरोबर आहे. बघ अरे याचं काहीतरी चालू आहे. मग संध्याकाळी बसलो की आम्ही चर्चा माझ्याशी, तू असं कर. मग ठीक आहे. ट्रेनिंग मी घेत असताना कोचिंग कसं असतं, काय करायचं असतं. मग मी माझे ज्युनियर, मी KWC कॉलेजला असताना कल्पना बिरनाळे म्हणून आमच्या ट्रस्टींची कन्या, अच्छा, माझ्या हाईटला. मी सहज बोललो, मला माहित नव्हते ट्रस्टीची मुलं आहेत काय आहेत. म्हणलं बाळा तू ये, तू एवढी हाईट चांगली, सगळं चांगलं, तू ये काहीतरी करिअर कर. दुसऱ्या दिवशी ते स्टेडियमला आली. मला भालाफेक पण आवडायचा, कारण मी भालाफेक पण करत होतो. मग भालाफेकमध्ये मी तिला ट्रेनिंग दिलं खेळत असताना. मग आमचे पाटील सर वगैरे सगळे त्यांना ट्रेनिंग दिले आणि लकीली ती 3rd प्लेस मारून गेली राज्याला. मग हे करत असताना 93-94 मी मॉडर्न इंग्लिश स्कूल जी मार्केटयार्ड, आता ती शाखा बंद पडली, तिथे जॉईन झालो. तिथून मग माझं कोचिंग फील्डला सुरुवात झाली की पहिला स्कूलच माझं ज्युनियर कॉलेज अटॅच होतं. मला ज्युनियर कॉलेजचे पण तास होते, पण मी मॅक्झिमम लक्ष खाली देत होतो. कारण खाली एकदा पकडला की तो 8-10 वर्ष मला मुलगा मिळत होता. आणि मग आम्ही एक असं सिस्टीम लावली की चांगल्या स्कूलमधनं बाहेर पडलेला मुलगा हा कस्तुरबा वालचंदला कॉलेजला गेली. मग म्हणजे ती 10 ते 12 वर्ष ती सलग मुलं आम्हाला सापडत होती आणि तो सलग रिझल्ट येतात. तुम्ही कधी जरी कस्तुरबा वालचंद जिमखान्याला गेला किंवा चांगल्या स्कूलच्या जिमखान्याला जरी आला तरी ही नावं तुम्हाला रिपीट दिसतील, शाळेला पण दिसतील, विद्यापीठला पण दिसतील. कारण तसं आमची सिस्टीमच संस्थेनं आम्हाला लागून दिली होती. पाचोरे सर होते, प्रवीण नंदगावे सर होते, आम्ही बनसोडे सर, तांबोळी सर असतील, हे सगळे आम्ही एकत्रित, ही तर माझे सिनियर होते, मग काम करत होतो, आजही करतोय आम्ही. बरोबर. म्हणजे हे खरंच खूप अनुभव घेण्यासारखं आहे की तुम्ही प्रशिक्षक म्हणून जरी घेत असलात विद्यार्थ्यांना तुमच्याकडे, ते 10-12 वर्ष ती मुलं तुमच्या हातात सापडायची. श्रोते हो, पुरेसा वेळ देऊन सराव करत राहिलो, खेळासाठी संपूर्ण साहित्य जर आपल्याला उपलब्ध झालं तर वेगवेगळ्या अडचणींचा सामना आपण सहजरित्या करू शकतो. ऑलिम्पिकपर्यंत पहिल्या 10 मध्ये झेप नक्कीच घेऊ शकतो, असा ठाम विश्वास आत्ताच कदम सरांनी दर्शवला. त्यासाठी लहानपणापासूनच कशा वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या जातात, विद्यार्थ्यांची क्षमता कशी तपासून पाहिली जाते, याच्यातून कोणत्या खेळासाठी कोणता विद्यार्थी कसा परफेक्ट आहे हे शोधलं जातं आणि एक प्रकारची योग्य पद्धत त्यांना सापडते. हे खेळाडू आपल्या खेळाची कामगिरी दिवसेंदिवस चमकदार करू शकतात. त्यासाठी एक विशिष्ट टेक्निक आपल्याला समजलं की आपण निश्चितपणे ग्रीप पकडू शकतो. असे अनेक अनुभव आत्ताच आपल्याला सांगितले ॲथलेटिक्स प्रशिक्षक राजेंद्र कदम सरांनी. त्यांच्याशी बातचीत केली होती प्रेरणा साठे यांनी. श्रोतेहो, आज यांच्या मुलाखतीचा आपण 3रा भाग ऐकला. अजूनही आपल्याला खूप गोष्टी कदम सरांच्याकडून ऐकायच्या आहेत, ज्या अतिशय रोमांचकारी आहेत. त्या पुढच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत. आजच्या क्रीडांगण या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली, तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये थांबूया. पुन्हा भेटूया कदम सरांसोबत पुढच्या क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये. आता मात्र या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रेरणा साठेला या कार्यक्रमामधून रजा द्या. नमस्कार.